ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत. भाग 5वा. 10 इंद्रिय. ओवी आहेत 98 ते 103. अव्यक्ताचं स्पष्टीकरण झाल्यावर ज्ञानदेव 10 इंद्रिये कोणती ते सांगत आहेत. तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाणे ज्ञान कारणे पाचे. तर कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत असे समज. ये तत्व मेळा पंकी सुख दुःखांची उखी विखी बुद्धी करीते मुखी पाचे इही. या 36 तत्वांच्या मेळाव्यात बुद्धी ही 5 इंद्रियांच्या द्वाराने सुख दुःखादी वाटाघाट करते. मग वाचा आणि कर, चरण आणि अधोद्वार, पायू हे प्रकार 5 आणिक. नंतर वाचा म्हणजे जीभ, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे आणखी 5 इंद्रियांचे प्रकार आहेत. कर्मेंद्रिये म्हणिपती ती इये जाणीजती आईके कैवल्यपती सांगत असे. कर्मेंद्रिय ज्याला म्हणतात ती ही समज असे मोक्षाचे स्वामी श्रीकृष्ण सांगतात. अर्जुना ऐक. पै प्राणाची अंतवरी क्रियाशक्ती जे शरीरी तियेची रिगी निगी द्वारी पाचे इही. शरीरामध्ये क्रियाशक्ती म्हणून जी प्राणाची स्त्री आहे तिचे शरीराच्या आत जाणे व बाहेर येणे या 5 द्वारांनी होते. एवं 10 ही करणे सांगितली देवो म्हणे परिस आता पुढेपणे मनते ऐसे. याप्रमाणे 10 ही इंद्रिय सांगितली असे देव म्हणतात. आता मन हे कशा प्रकारचे आहे ते निश्चयाने ऐक. एकूण 11 इंद्रियांचा समुदाय आहे. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 11वं मन. त्यातील मन या 11व्या इंद्रियाचे स्पष्टीकरण ज्ञानदेवाने पुढे केलेले आहे. येथे ते 5 ज्ञानेंद्रिये व 5 कर्मेंद्रिये कोणती ते सांगत आहेत. तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत. श्रवण म्हणजे कान, त्यांनी शब्दांचं श्रवण केलं जातं. नयन म्हणजे नेत्र, हे रूप पाहण्याचं काम करतात. त्वचेमुळे स्पर्शाची जाणीव होते. घ्राण म्हणजे नाक, या इंद्रियाने गंधाची जाणीव होते. तर रसन म्हणजे रसना म्हणजे जीभ, हिच्यामुळे रस कळतो. एकूण पंचमहाभूतांचे जे शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 गुण आहेत ते देहामध्ये या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे कळतात. एकूण जी 36 तत्व सांगितली त्यातील बुद्धीला 5 ज्ञानेंद्रियांनी आणलेले विषय कळतात. त्यातील कोणते सुखदायक कोणते दुःखदायक ते ती ठरवते. वाचा, कर, चरण, अधोद्वार, पायू म्हणजे वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि उपस्थ ही 5 कर्मेंद्रिय आहेत. क्रियाशक्ती ही जणू पंचप्राणांची पत्नी आहे. ती या 5 कर्मेंद्रियांच्या द्वारे शरीराच्या आत बाहेर वावरत असते. ती या 5 कर्मेंद्रियांकडून कर्मे करून घेत असते. पुढे ज्ञानदेवानी मन या 11व्या इंद्रियाचे मार्मिकपणे स्पष्टीकरण केलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.